गाईस, तर आज आम्ही बनवणार आहे वांग बटाटे बोंबील. तर आम्ही पहिला याला कट करून घेतलं, मग कोथिंबीर कट केलं आणि हिरव्या मिरच्या कट केल्या, अजून टमाटर कट केलं आणि लसूण कट केलं आणि बोंबीलला कट करून फ्राय करून घेतलं. आता बघू काय टाकता. मग आम्ही टाकलं लसूण. लसूणला छान फ्राय करून घ्यायचं. ही फ्राय होतंय तर लोक तुम्हाला हे सगळं कट करून घ्यायचं. मग आता आम्ही हे कमी गॅसवरती फ्राय होऊन द्यायचं. आणि हे बोंबील आलू आणि आता आम्ही टाकलं जिऱ्याच्या बाद टाकायचं मोहऱ्या आणि त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं. फ्राय होतंय तर त्याच्या बाद टाकायचं हिरव्या मिरच्या टाकायच्या. मग टाकायचं कोथिंबीर. आता हे चांगलं लाल फ्राय करून घ्यायचं. मग त्याच्या बाद टाकीतलं टमाटरला कट करून घ्यायचं कच्चं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं. हे तळलोक फ्राय होतंय. हे बघा, हे एकदम भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे बोंबील. आता हे होतंय फ्राय. मग टाकायची हळदी. मग टाकायचं मीठ. तुम्हाला जसं टाकायचंय ते तुम्ही हळदी मीठ टाकू शकता आणि त्याला नीट फ्राय करून घ्यायचं. मग टाकायचं बोंबील जे तुम्ही फ्राय केलेले होते त्याला टाकून द्यायचं आणि नीट चांगलं फ्राय करून घ्यायचं. बघा असं होऊन जातं. आणि हे एकदम नीट याच्यात पाणी टाकून ठेवून द्यायचं, म्हणजे ते नीट हे होऊन जातं. आणि त्याला नीट खालती वरती आणि याच्यामध्ये बोंबील बटाटे हे टाकून दिले. बघा हे वांग बटाटे टाकून दिलं आणि मग त्याला नीट फ्राय करलं. हलवून घ्यायचं नीट. कोणाला आवडतं वांग बटाटे बोंबील कमेंट मध्ये जरूर सांगा. आता हे नीट फ्राय होते तर कोथिंबीर काटून घ्यायची आणि याला त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आता त्याला फ्राय करून घ्यायचं आणि जळलोक ते नाही होत तळलोक त्याला राहू द्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. तुम्ही 10 ते 15 मिनिट ठेवू शकता जर लोक ते नीट फ्राय नाही होत. ते जर लोक फ्राय नाही होत तर त्याला होऊ द्यायचं नीट. आता हे जळलोक शिजतंय. आता तुम्ही तुमची मर्जी जे सामान तुम्हाला टाकायचंय जसं तुम्ही करता. त्याच्या बाद थोडं वरतून पाणी टाकून द्यायचं आणि तुम्हाला जसं किती वेळ ठेवायचंय तसं तुम्ही ठेवू शकता. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही ही बनवली होती की नाही. बाय.